आहेत. कुठल्याही एका कारणावरती बोट ठेवणं शक्य नाही. कोणालाही एकाला यामध्ये आपण टार्गेट करू शकत नाही किंवा त्यांच्यावरतीच फक्त आरोप करू शकत नाही. आणि सर्वकष अशा पद्धतीची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकर, जे स्वतः बुलढाण्यातले आहेत. त्यानंतर अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, कारण तिने एका अत्यंत विशेष अशा चित्रपटात काम केलेलं होतं, जो चित्रपटच एका शेतकरी मुलाच्या आयुष्यावर आणि त्याच्या एकंदरीत त्याचं लग्न कसं जुळत नाही याच्यावरती आधारित होता. आणि तिसरा आजचा आपला पाहुणा आहे शिशुपाल कदम, जो एबीपी माझाचाच प्रोड्युसर आहे आणि तो स्वतः मराठवाड्यातला आहे. शहर आणि शेती यामध्ये नक्की तरुणांची सुद्धा काय परिस्थिती होते या अनुषंगाने चर्चा करूया. तिघांचंही स्वागत आहे. रविकांतजी, सगळ्यात आधी तुमच्याकडे येते. मुळात प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कुठेतरी शहर आणि गावामध्ये असलेला असमतोल, त्यानंतर शेतीची परिस्थिती आणि या सगळ्यामध्ये होणाऱ्या या समस्या, याच्यावरती तुमचं निरीक्षण काय आहे? कारण शेतकरी, युवा शेतकऱ्यांमध्ये तुमचा वावर प्रचंड आहे, शिवाय तुम्ही बुलढाण्यातले आहात. नाही, इंडिया आणि भारतामधली दरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. इंडिया म्हणजे आपण त्याला मेट्रो सिटी किंवा मोठी शहरं म्हणून, आणि भारत म्हणजे आपली खेडे. इंडिया आणि भारतातली दरी वाढत चाललेली आहे. आर्थिक समतोल, त्याच्यामध्ये आर्थिक विषमता वाढत चाललेला आहे. मुलांची आज खेड्यापाड्यामध्ये लग्न होत नाही, याला मुख्य परिस्थिती जी कारणीभूत आहे त्याला ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर तो खालावलेला आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आज सोन्याचा भाव हा 1.5 लाख रुपये तोळ्यापर्यंत गेलेला आहे आणि कापसाचा भाव मात्र हा 7,000-6,000 पर्यंतच आहे. मग सोन्या 1972च्या तुलनेमध्ये जसं सोनं वाढलं तसं जर आमचा कापूस वाढला असता तर शहरातल्या पोरी या खेड्यापाड्यामध्ये आल्या असत्या. 1 क्विंटल सोयाबीन पिकवायला खर्च लागतो, उत्पादन खर्च या वर्षीचा 7,000 ते 7,500 रुपये आणि बाजारात भाव मिळतो 4,000 रुपये. कोणता माणूस विचार करतो की आपल्याला पोरगी द्यायची तर ती सुखवस्तू घरात दिली गेली पाहिजे, चांगल्या घरात दिली पाहिजे. शेतकऱ्याचा धंदा हा तोट्यात आहे आणि याला केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं धोरण कारणीभूत आहे. शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी गरीब होत चाललेला आहे. म्हणजे शेतकऱ्याला पण आता शेतकऱ्याला पोरगी देऊ वाटत नाही. त्याला असं वाटतं की माझे जे शेतीमध्ये हाल आहेत, हे हाल माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये म्हणून चपराशाला मी पोरगी देईन, पण शेतकऱ्याच्या घरात पोरगी देणार नाही. याचं मुख्य कारण जे आहे तो शेतकऱ्यांच्या पोरांचा आर्थिक स्तर खालावत चाललेला आहे. आज तुमचे रिपोर्टर डॉक्टर संजय महाजन जे आहेत त्यांनी बऱ्याच गावामध्ये प्रत्यक्ष सर्व्हे केलेला, 200-250 मुलांची ते बोललेले आहेत. तुम्ही त्यांना पण विचारू शकता. परिस्थिती अत्यंत दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. याचं कारण आर्थिक स्तर आहे. शरद जोशींच्या काळामध्ये घोषणा होती 80 साली, साहेबाची पोरगी काय म्हणते, शेतकरी नवरा नाही म्हणती. आज त्याच्या पुढे म्हण गेलेली आहे, शेतकऱ्याची पोरगी काय म्हणते, शेतकरी नवरा नाही म्हणते. लक्षात घ्या, शेतीमध्ये एवढा तोटा निर्माण झालेला आहे, लाखो रुपयाचं कर्ज आहे आणि रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत. याचं ऍव्हरेज वय जे आहे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं ते 35 ते 40 आहे. याच्या फक्त ही सामाजिक समस्या नाही, तर याचं मूळ कारण जे आहे ते आर्थिक विषमतावादाची आहे, आर्थिक अशी आहे. नक्कीच. त्यामुळे केवळ सामाजिक पातळीवरती मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत किंवा तिच्या पालकांच्या अपेक्षा वाढल्यात असं म्हणून चालणार नाही, कारण त्या अपेक्षा रास्त पातळीवरती असणं कुठेही चुकीचं नाहीये. प्रियदर्शनी, तुझ्याकडे येणार आहे, पण तत्पूर्वी मी आधी शिशुपालकडे जाते, कारण तो स्वतः मराठवाड्यातला आहे, परंतु तो काम करतो मुंबईमध्ये, घरामध्ये शेती आहे आणि इथे नोकरी आहे. आता या सगळ्याच्या मध्ये तुझं स्वतःचं निरीक्षण काय आहे शिशुपाल, की शेतीच्या अनुषंगाने कशा पद्धतीचा स्ट्रगल गावामध्ये मुलांना करायला लागतो आणि त्यामध्ये लग्न हा विषय किती दबाव टाकणारा बनलेला आहे? पूर्वी काय ना की गावात तरुण शेतकरी असतील समजा, तर त्यांचं लग्न होत नाहीये, तो एक वेगळा मुद्दा आहे. पण गावातला तरुण शिकून मुंबई पुण्यात आलाय, काहीतरी 5-50 हजाराची नोकरी करतोय, त्याच्या लग्नाचा एक अजूनच वेगळा मुद्दा आहे. त्याचं 2 पातळ्यावर स्ट्रगल सुरू असतं. जे शहरात येतात छोट्या गावात, माझ्यासारखी मुलं, त्यांचं स्ट्रगल असतं एक तर या शहराशी जुळून घेण्याचं, या शहराच्या वेगाशी जुळून घेण्याचं, इथल्या लाईफस्टाईलशी जुळून घेण्याचं. ते करत असतानाच माझं गाव मला सोडायचं नाहीये, हे दुसरं स्ट्रगल असतं. या दोन्ही स्ट्रगलच्या मध्ये कुठली व्यक्ती आपली परफेक्ट लाईफ पार्टनर असू शकते आणि ती व्यक्ती आपल्या दोन्ही पातळ्यांवर आपल्यासोबत राहील, हा विचार करून ती मुलगी मिळेपर्यंत किंवा तो मुलगा मिळेपर्यंत, तो मुलगा असो किंवा मुलगी असो, यांचं मोठ्या शहरात आल्यावर लग्न होण्याचं वय किंवा वाढणं किंवा लग्न न होणं वेळेत, त्याचं कारण मला प्रामुख्याने हे वाटतं की या 2 पातळ्यावरचा स्ट्रगल करत असताना योग्य कॅम्पेनियन मिळणं, आणि तो मिळाल्यानंतर मिळेल त्याची गॅरंटी नाही, मिळाला तरीही तो माझ्या गावातही चालला पाहिजे, माझ्या शहरातही माझ्यासोबत चालला पाहिजे. तर अशा पातळ्यांवरचं काय संघर्ष करून जर मुलगी मिळाली तर लग्न होईल.
त्याच्यामुळे मराठवाडा असो किंवा कुठल्याही, आता रविकांतजी म्हणाले की आपले डॉक्टर संजय महाजन यांनी आज जवळपास एक 20-22 गावांमध्ये प्रवास केला विदर्भातल्या या 2 बातम्यांना घेऊन. त्यांनी त्या गावांमध्ये प्रत्येक गावात 10 ते 15 तरुण अविवाहित आहेत असं त्यांच्या निदर्शनास आलं. आता गावातल्या तरुणांचं लग्न न होण्याचे, जसं रविकांतजीनेच बरेच आपल्याला कारणं सांगितली, वेगवेगळे कारणं सांगितली, तर आपण चर्चा पर्यायावर करूयात. पण गावातला तरुण शहरात आल्यानंतर त्याचं जे स्ट्रगल असतं ते आणखी पुढे जातं लग्नाच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे इतक्या लवकर किंवा इतक्या छोट्या डिस्कशन, इतक्या छोट्या पातळीवर हा मुद्दा संपेल का, होईल का, तो भाग खूप वेगळा आहे. पण स्ट्रगल आहे. तुम्हाला शहराशी जुळून घ्यायचंय, गावची नाळ तोडायची नाही, आणि दोन्ही पातळ्यांवर आणि मला असं वाटतं की त्यामध्ये कुठेतरी गावातली मानसिकता जी अजूनही आहे तो सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आपण त्याच्याकडे वळूया. पण प्रियदर्शनी, आता तुझ्याकडे येते. तुझं निरीक्षण काय होतं जेव्हा तू तुझा चित्रपट चित्रित करत होतीस, आणि त्या दरम्यान तुला काय अनुभव आलेला आहे तुझं पात्र साकारताना सुद्धा, आणि त्याचबरोबर तू स्वतः सांगलीची आहेस, नंतर पुण्यात राहिलेली आहेस, तर एक मुलगी म्हणून तुझं ऑब्झर्वेशन काय याबद्दलचं? सगळ्यात आधी मला या चर्चेत सहभागी होता येतं याबद्दल धन्यवाद. फारच अनपेक्षित आहे, आणि खरं तर या सगळ्या काय म्हणतात, या चर्चेमध्ये माझा पर्स्पेक्टिव्ह हा थोडासा वेगळा असू शकतो. मुळात मी शहरात वाढल्यामुळे मला हे समजू शकतं की ज्या मुलींना शहराची ओढ आहे त्यांना नेमक्या काय गोष्टी हव्या आहेत, काय फॅसिलिटीज हव्या आहेत, लग्नानंतर त्यांना कुठल्या पद्धतीची लाईफस्टाईल जगायची इच्छा आहे. जे रविकांत सर म्हणाले की भारत आणि इंडियामधला जो फरक आहे, जी दरी वाढत चालली किंवा ती कुठेतरी याला कारणीभूत आहे असं मलाही वाटतं. गावातल्या लोकांना शहराचं आकर्षण असणं, आणि आता उलट पण होत आहे की शहरातल्या बऱ्याच लोकांना गावी जाऊन राहावंसं वाटतंय, रिटायरमेंट नंतर शेती करावीशी वाटते, हे सगळं सुद्धा होत आहे. तर ह्या सगळ्यामध्ये लग्नाचा जेव्हा विषय येतो तेव्हा शहरातल्या मुलींची मेंटॅलिटी, गावातल्या मुलींची मेंटॅलिटी ह्याच्यात फरक दिसून येतो. मी जेव्हा या सिनेमाचं चित्रीकरण करत होते तेव्हा माझी जी भूमिका होती सुकन्या, ती अशा मुलीची होती जी म्हणते की शेतामध्ये तू कर, प्रयोग कर, जे काही करायचं ते कर, मी पाठीशी खंबीर उभी आहे. बरोबर आहे. तिचा रोल हा शिक्षिकेचा असतो. ती शिक्षिका असते, आणि ज्याच्याशी तिला लग्न करायचं असतं, राजवर्धन म्हणून ज्याची भूमिका क्षितिज दातेने केली, तर त्याचं पात्र असं असतं की ते शेतीमध्ये प्रयोगशील आहे. म्हणजे तो शेतकरी सुद्धा काय म्हणता येईल, हातपाय मारणारा शेतकरी आहे, किंवा तो आत्ताच्या पिढीचा शेतकरी आहे, जो शिक्षणाचा वापर, जो बीएससी एग्री झालेला शेतकरी त्याच्या शिक्षणाचा वापर शेतीत करू पाहतोय, गावातल्या लोकांना एकत्र घेऊन शेतीच्या वेगवेगळ्या स्कीम्स करू पाहतोय, जेणेकरून त्याच्यातनं तोटा कमीत कमी होईल आणि नफा जास्तीत जास्त होईल. जरी नुकसान झालं तरी सुद्धा त्याची भरपाई, त्याची रिकव्हरी आपण इझिली करू शकू, एकत्रित करू शकू. अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये सगळा वावर आहे. तर अशा शेतकऱ्याच्या मागे उभी राहणारी ही सुकन्या असते. कुठेतरी मला हेही वाटतं की आता आपण स्त्री पुरुष समानता बद्दल खूप बोलतो, तेव्हा आपण इक्वल अपॉर्च्युनिटीज बद्दल बोलतो, तर तेव्हा पुरुष इतक्याच अपॉर्च्युनिटी स्त्रियांना देखील मिळायला पाहिजेत असं आपण अनेकदा बोलत असतो. तर याचं उलट समीकरण मला असंही मी मांडू इच्छिते की जेव्हा आपण लग्नाच्या बाबतीत येतो तर लग्नापर्यंत स्त्रियांना करिअर करण्याची ओढ किंवा काम करण्याची ओढ, आणि लग्नानंतर ती जबाबदारी पुरुषांनी घ्यावी किंवा फॅमिलीचा खर्च मुळात पुरुषाने करावा, स्त्रीने केला तर तो एक बोनस आहे. बरोबर. अशा पद्धतीची मेंटॅलिटी अजूनही खूप ठिकाणी बघायला मिळते, जी पुरुष प्रधान संस्कृतीत येते. म्हणजे थोडं अर्धवट इक्वालिटीच्या बरेच जण आहेत. कदाचित याचा कुठेतरी सुवर्ण मध्य काढता येऊ शकतो का, ज्याच्यामध्ये मुलींनीही थोडंसं, म्हणजे जी एक मेंटॅलिटी असते की मग आपल्यापेक्षा जास्त संपत्ती असलेला किंवा जास्त पगाराचाच मुलगा असला पाहिजे, त्याचाही उलटा विचार करणं मुलींनाही गरजेचं नक्कीच आत्ताच्या काळात आहे. नक्कीच प्रियदर्शनी, पुन्हा एकदा त्याचा भार मुलींनीही घ्यायला हवा, जसं प्रोव्हाइडिंगची काय जबाबदारी ही मुलींनीही घ्यायला